हे भविष्य तुम्ही ऐकत आहात पंडित अमोघ कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार रसिक श्रोते हो. 2026 साल उजाडायला अजून वेळ आहे, पण आकाशातील ग्रहांच्या हालचालींनी आत्तापासूनच धोक्याची घंटा वाजवली आहे. विशेषतः एका राशीसाठी 2026 हे वर्ष अग्निपरीक्षा घेणारं ठरू शकतं. मित्रांनो, आपण रात्रंदिवस कष्ट करतो. कशासाठी? तर 4 पैसे गाठीशी असावेत म्हणून. पण जर ग्रहदशाच तुमच्या बँक बॅलन्सला सुरुंग लावणार असेल तर? हो, 2026 मध्ये शनी आणि केतू यांची अशी काही युती होत आहे जी सिंह राशीच्या जातकांसाठी अत्यंत कठीण काळ घेऊन येऊ शकते. शनिदेव कर्माचे फळ देतात, तर केतू अचानक येणाऱ्या संकटांचा कारक आहे. जेव्हा हे 2 ग्रह एकत्र येतात तेव्हा आर्थिक गणित बिघडायला वेळ लागत नाही. मंडळी, तुमच्या आयुष्यात ग्रहांची नड येऊ नये आणि प्रत्येक अपडेट तुम्हाला वेळेवर मिळावी यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला तुमच्यापर्यंत अचूक माहिती पोहोचवायला मदत करतं. आता मूळ मुद्द्याकडे वळूया. सिंह राशीच्या लोकांनो, 2026 मध्ये गुंतवणुकीच्या बाबतीत प्रचंड सावधान राहा. कोणावरही आंधळा विश्वास ठेवून दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता कमी आहे. नोकरीत अचानक बदल किंवा व्यवसायात अनपेक्षित तोटा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमच्या बँक खात्यावर कोणाची तरी वाईट नजर असू शकते, म्हणजेच सायबर फ्रॉड किंवा फसवणुकीपासून तुम्हाला स्वतःला वाचवायचे आहे. पण घाबरून जाऊ नका, कारण सावध तो सुखी. हा काळ संयमाने काढायचा आहे. अनावश्यक खर्च टाळा आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. लक्षात ठेवा, शनिदेव कष्टाचा आदर करतात, त्यामुळे प्रामाणिक राहा. तुमच्या राशीवर याचा नेमका काय परिणाम होईल हे जाणून घेण्यासाठी कमेंट्समध्ये तुमची रास नक्की लिहा. आपण ऐकत होता पंडित अमोघ कुलकर्णी. पुन्हा भेटूया पुढील भविष्यासह.